घटना आहे शिक्षिका संजूची। संजू बिश्नोई असं मृत महिलेचं नाव असून ती शिक्षिका होती। ही धक्कादायक घटना जोधपूरच्या डांगियाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील सरनाडा गावातील आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजू शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतली। तिने लेकीला जवळ घेतलं, अंगावर पेट्रोल ओतून घेतलं, त्यानंतर तिनं स्वतःला पेटवून घेतलं। यात मुलगीही भाजली गेली। घटनेच्या दिवशी पती सासू सासरे घरी उपस्थित नव्हते। परिसरातील नागरिकांनी धूर पाहून कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली। त्यानंतर संजू आणि चिमुकलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले। मात्र मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। शवविच्छेदनानंतर पीडितेचा मृतदेह तिच्या घरच्यांना दिला। पीडितेच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पती दिलीप बिश्नोई, सासू आणि सासरे यांच्या विरोधात हुंड्याबळ्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला। पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जमा केली। मिळालेल्या माहितीनुसार महिलेने तिच्या सुसाईड नोटमध्ये पती, सासू सासरे आणि नंदेवर छळाचा आरोप केला आहे। यासह तिने गणपत सिंह नावाच्या व्यक्तीवरही छळाचा आरोप केला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणपत सिंग आणि मयतेचा पती मिळून तिचा शारीरिक छळ करत होते। दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। तुम्हाला याविषयी काय वाटते, आम्हाला नक्की सांगा।